आज संपूर्ण आसमंत ओम नमः शिवायच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास. आज मी तुम्हाला फक्त मंदिराचे दर्शनच नाही तर महादेवाच्या चरणी अर्पण करायच्या काही सुंदर विचारांच्या प्रवासात नेणार आहे. ज्याचा अंत नाही, ज्याचा आरंभ नाही, तोच शिव आहे. पहाटेची वेळ आणि हा गारगार वारा, असं वाटतंय जणू निसर्गही शिवाची आराधना करतोय. लोक लांबून लांबून दर्शनाला आलेत. कुणाच्या हातात बेलाचं पान आहे तर कुणाच्या ओठावर फक्त शिवाचं नाव. महादेवाला भोळा सांब म्हणतात, कारण त्याला सोन्या चांदीचा मोह नाही. त्याला हवी आहे ती फक्त तुमची शुद्ध भक्ती. अभिषेक करताना मन शांत होतं. शिवलिंगावर वाहणारं पाणी आपल्या मनातील विकार धुवून टाकतंय, असा भाव मनात असू द्यावा लागतो. लोक विचारतात, महादेवाला बेल का प्रिय आहे? 3 पानं म्हणजे 3 गुण, सत्व, रज आणि तम. जेव्हा आपण बेल अर्पण करतो तेव्हा आपण आपले हे तिन्ही गुण ईश्वराच्या चरणी समर्पित करतो. शिवाच्या भक्तीत जो हरवून जातो त्याला जगाचे नियम शिवत नाहीत. आज आपण उपवास करतो, पण उपवास म्हणजे फक्त साबुदाणा खाणे नव्हे, फराळाचं खाणे नव्हे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. आज देवाच्या जवळ राहण्याचा दिवस आहे. रात्रीचं जागरण म्हणजे आपल्या आतल्या अंधाराला जागं राहून दूर करणं. राग, लोभ आणि मत्सर यापासून आज आपण मुक्ती मिळवण्याचा संकल्प करूया. मित्रांनो, आजचा हा ब्लॉग फक्त एक व्हिडिओ नाही तर माझ्या मनातली एक श्रद्धा आहे. आयुष्य हे शिवाच्या पिंडीसारखं असावं, स्थिर आणि शांत. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील महादेवाचा एखादा अनुभव असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र प्रवासात. तोपर्यंत हर हर महादेव.